मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करायची आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, दरवर्षी जून महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करण्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारली होती. शासन परिपत्रकानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचं ऑनलाईन पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर ई-केवायसी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यासाठी आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच आमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, केवायसी करण्यासाठी संपूर्ण स्टेप या GR मध्ये देण्यात आलेले आहे. सदर GR तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला https://ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती ई-केवायसी बॅनर दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ई-केवायसी बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा तुम्हाला तिथे नमूद करायचा आहे. आधार प्रमाण करण्यासाठी संमती दर्शवून तुम्हाला सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येऊन जाईल. आपली ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे. जर झालेले असेल तर ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असं सांगण्यात येणार आहे, किंवा जर झालेली नसेल आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाणार आहे. जर तुमचा आधार क्रमांक मंजूर यादीत नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र यादीत नाही असा संदेश तुम्हाला दिसून येईल. जर तुम्ही पात्र असाल तर लाभार्थ्याचा आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेला OTP तुम्हाला टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, नंतर ई-केवायसी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा टाकून तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर पती किंवा वडील यांच्या आधार संलग्न मोबाईलवरती तुम्हाला OTP प्राप्त झालेला दिसेल, तो OTP तुम्हाला टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खालील बाब प्रमाणित डिक्लेरेशन करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला 1 नंबरला डिक्लेरेशन देण्यात आलेले आहे. माझ्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, तिथे तुम्हाला होय नाही असं ऑप्शन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये तुम्ही जे काही योग्य असतील ते तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे या ऑप्शन मध्ये तुम्हाला योग्य आहे होय किंवा नाही या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला चेक बॉक्स क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची केवायसी सक्सेसफुली सबमिट झालेली असेल असा संदेश तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या मराठी सुविधा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.